सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मंत्रालयाचा मोठा निर्णय. तर फिटमेंट फॅक्टर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ वेतनावर म्हणजेच बेसिक पे लावला जाणारा गुणाकाराचा आकडा होय. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, तर सध्याच्या चर्चेनुसार 8व्या वेतन आयोगात तो 2.72 वरून थेट 2.81 पर्यंत वाढवण्यात येऊ शकतो. फिटमेंट फॅक्टरमध्ये झालेली थोडीशी वाढ देखील प्रत्यक्षात पगारात हजारो रुपयांची वाढ करून देते. तर 2.81 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर सध्या 18,000 इतके किमान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन थेट 50,000च्या आसपास जाऊ शकते. यामध्ये केवळ बेसिक पगाराचा विचार करण्यात आला असून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता यासारखे इतर भत्ते वेगळे असतील. त्यामुळे एकूण पगारात मोठी उडी पाहायला मिळू शकते. या फिटमेंट फॅक्टर वाढीमुळे सुमारे 75% पर्यंत एकत्रित लाभ मिळू शकतो, अशी चर्चा कर्मचारी संघटनांमध्ये सुरू आहे. कारण फिटमेंट फॅक्टर वाढीसोबतच महागाई भत्ता मर्ज होण्याची शक्यता, किमान वेतनात वाढ आणि नवीन पे स्ट्रक्चर लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रित पाहिल्यास कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होऊ शकतो. किमान वेतनाबाबत बोलायचे झाल्यास सध्या 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन 18,000 आहे, परंतु 8व्या वेतन आयोगात हे किमान वेतन 26,000 ते 28,000 दरम्यान जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही कर्मचारी संघटना तर किमान वेतन 30,000 असावे अशी ठाम मागणी करत आहेत. वाढती महागाई, शिक्षणाचा खर्च, आरोग्य खर्च आणि घरभाडे पाहता ही मागणी योग्य असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. आता लेवलनुसार पाहिलं तर लेवल 1 ते लेवल 6 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येऊ शकते. लेवल 1 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 2.81 फिटमेंट फॅक्टर नंतर 50,000च्या आसपास जाऊ शकतो. तर लेवल 6 कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार जवळपास 1 लाखाच्या आसपास पोहोचू शकतो. यामुळे मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पेन्शनधारकांसाठी देखील हा अपडेट इतका महत्वाचा आहे, कारण पेन्शन थेट बेसिक पगारावर आधारित असते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास किमान पेन्शन सध्याच्या 9,000 वरून 13,000 ते 14,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय महागाई भत्ता वेगळा मिळाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान अधिक सुधारू शकते. तर 8वा वेतन आयोग कधी लागू होणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता आणि साधारणतः प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. या आधारावर 1 जानेवारी 2024 पासून 8व्या वेतन आयोग लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थ मंत्रालयाने पत्र म्हणजे या दिशेने सुरू झालेल्या हालचालींना एक भाग मानला जात आहे. तथापि येथे हे स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे की सध्या तरी 8व्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अंतिम अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही. अर्थ मंत्रालयाचे पत्र, चर्चा आणि अहवाल हे सकारात्मक संकेत जरूर देतात, मात्र अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहणे गरजेचेच आहे. पुढील काही महिन्यांमध्ये वेतन आयोगासंदर्भात समिती स्थापन होणे, कर्मचारी संघटनांशी चर्चा होणे आणि फिटमेंट फॅक्टरवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जर सर्व प्रक्रिया सकारात्मक पद्धतीने पुढे गेल्या तरच 8वा वेतन आयोग हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा वेतन आयोग ठरू शकतो. एकूणच पाहताच अर्थ मंत्रालयाच्या पत्रामुळे 8व्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. फिटमेंट फॅक्टर 2.72 वरून 2.81 झाला तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या उत्पन्नात ऐतिहासिक वाढ होण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष केंद्र सरकारच्या अंतिम निर्णयाकडे लागले असून येणाऱ्या काळात याबाबत मोठी घोषणा होईल अशी